आज मी बनवणार आहे अधिक महिना स्पेशल मऊसूत पुरणपोळी आणि कटाची आमटी। आणि विशेष म्हणजे मी पुरणपात्राशिवाय पुरण बनवणार आहे। ज्याच्याकडे पुरण यंत्र नाही तेही अगदी स्मूथ आणि परफेक्ट पुरण घरी बनवू शकतात। गरमागरम पुरणपोळी तुपात बुडवून खाल्ली तर खरंच अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पुरण बनवून घेऊ। इथे मी या ग्लासने 3 गिलास चना डाळ घेतली आहे। डाळ मोजण्यासाठी तुम्ही कोणताही ग्लास किंवा वाटी वापरू शकता, त्यामुळे साखर घालायला सोपं जातं। डाळ स्वच्छ करून 2-3 वेळा पाण्याने चांगली धुवून घ्या, कारण डाळीत थोडी धूळ असते। अशा प्रकारे हाताने रगडून चांगली 2-3 पाण्याने डाळ धुवून घ्यायची आहे। मी इथे डाळ चांगली धुवून घेतली आहे। आता यात 2-3 ग्लास पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवा। डाळ भिजवल्याने ती लवकर शिजते। डाळीला भिजवून अर्धा तास झाला आहे। आता डाळीला कुकरमध्ये घालायची आहे। पहिलेच डाळीला छान धुवून घेतलेलं आहे, तर पूर्ण पाण्यासकटच डाळीला कुकरमध्ये टाकायचं आहे। थोडं इथं जास्तच पाणी घालायचं आहे, कारण त्याच पाण्याने आपण आमटी बनवणार आहोत। 1 चिमूट हळद घालूया, ऑप्शनल आहे, पण पुरणाला छान रंग येतो। आता झाकण बंद करून कुकरला गॅसवर ठेवूया आणि 4-5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। पहिले 3 शिट्ट्या मोठ्या आचेवर आणि नंतर 2 शिट्ट्या कमी आचेवर घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे। आता गॅस बंद करून कुकरला थंड होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत शार बनवण्यासाठी मसाला भाजून घेऊ। 1 चम्मच घेतला आहे शहाजिरं, 4-5 काली मिर्च आणि थोडंसं कर्णफूल, आणि याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। खडे मसाले भाजून झाले, आता याला काढून घेऊ आणि याच्यामध्ये 1 छोटा बाउल टाकू खोबरा किस आणि याला छानपैकी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही खडे मसाले घालायचे स्किप करू शकता। खोबरा किस छानपैकी भाजून घातला आणि गरम मसाला घातला तरी चालेल। मिक्सरच्या भांड्यात भाजलेला खोबरा किस, बाकी मसाले आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून टाकायचे आहेत। थोडासा संभार टाकायचा आहे आणि थोडे गोड निंबाचे पानं सुद्धा घालायचे आहे। थोडीशी अद्रक घालून घ्यायची आहे आणि झाकण बंद करून छानपैकी याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी इथे थोडा जास्तच मसाला बनवून घेतला होता, तर मी अर्धाच मसाला घेणार आहे, अर्धा काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। उद्या पुन्हा शार बनवण्यासाठी मी याला वापरणार आहे। मसाला तयार झाला आहे। आता आपण पोळी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊ। मी इथे घेत आहे 3 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा। पिठाला मैद्याच्या चाळणीने गाळून घेतला आहे। मैदा इथं ऑप्शनल आहे, तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। फक्त पिठाला मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ आणि 1 चम्मच तेल घालून पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये थोडं पाणी घालून मऊसर कणिक मळून घ्यायची आहे। पुरणाची पोळी बनवण्यासाठी पीठ जितकं मऊसर करून घ्याल तितकी पोळी मऊ बनते। कणिक भिजवून झाली आहे। पिठावर आता थोडंसं पाणी टाकून याला झाकून ठेवून द्यायचं आहे। असं पाणी टाकून झाकून ठेवल्याने खूपच मऊ पीठ बनते। डाळीचा कुकर सुद्धा थंड झाला आहे। आता कुकरचं झाकण काढून डाळीला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। डाळ शिजवताना थोडं पाणी जास्तच घातलं होतं, या पाण्यापासूनच शार बनवला जातो। डाळीचं पूर्ण पाणी झारून घ्यायचं आहे। पाणी झारून झालं आहे। जे पाणी खाली उरलं आहे याच्यापासूनच शार बनवायचं आहे, तर याला बाजूला ठेवून देऊ। आज मी पुरणपात्राशिवायच पुरण बनवत आहे, तर मी अशी मोठ्या छिद्राची चाळणी घेतली आहे। आता चाळणी बसेल असं एक टोपलं घ्यायचं आहे आणि 1 तांब्या घेतला आहे। आता चाळणीमध्ये अशी 2-3 पळी डाळ टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तांब्याने याला प्रेस करत जायचं आहे। या पद्धतीने सुद्धा डाळ खूपच फास्ट बारीक होते आणि पुरण पण रवेदार खूप छान बनते। तुमच्याकडे पुरणपात्र आहे तर काही प्रश्नच नाही, जर पुरणपात्र नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। बस अशा प्रकारे थोडी डाळ चाळणीमध्ये टाकून तांब्यानी घासून घ्यायची आहे। ही पद्धत खूप सोपी आहे आणि डाळ पण खूप पटकन बारीक होते। मी इथे पूर्ण डाळ बारीक करून घेतली आहे। आता मी याच्यामधून 2-3 चम्मच डाळ शाराच्या पाण्यामध्ये टाकून घेत आहे। जितका शार बनवायचा आहे त्या प्रमाणात डाळ पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे। डाळीला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि
याला बाजूला ठेवून देऊ, क्षार नंतर बनवू. पहिले मी पुरण बनवून घेत आहे. डाळीला मोठ्या टोपल्यामध्ये घालून गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2-3 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये 3 ग्लास साखर घालत आहे. जितकी डाळ घेतली होती तितकीच साखर घालायची आहे. पुरणामध्ये साखर थोडी जास्तच घातली जाते. थोडीशी डाळ मी आमटीसाठी काढली म्हणून मी इथं 3 ग्लास साखर घातली आहे. गॅस पण मी चालू करून घेतला आहे. आता साखरेला डाळीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. सुरुवातीला याला मंद आचेवरच गरम करायचं आहे. जशी जशी साखर विरघळत जाईल हे मिश्रण पातळ होत जाईल. पुरणाची पोळी खायला खूपच छान आणि टेस्टी लागते. तसं पाहता पुरणाच्या पोळीचं स्वीटमध्ये कॉम्बिनेशनच नाही आहे. चना डाळीची टेस्ट, साखरेचा गोडवा, साजूक तूप आणि तिखट आमटी खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते. जिभेला पाणी सोडणारी रेसिपी आहे. पण सोबत पुरण बनवणे तितकेच कठीण जाते. एक वेळ पुरण बनवून घेतलं तर बाकी सर्व फटाफट होऊन जाते. आता इथे साखर पूर्णपणे विरघळून गेली आणि हे चांगलंच मिश्रण पातळ झालं आहे. आता मी थोडी गॅसची फ्लेम पण वाढवून घेतली आहे आणि इथं लक्ष द्यायचं आहे. पुरण पातळ झाल्यावर थोडं उडायला लागते तर हाताला चटके बसू शकतात. कधी कधी डाळ जास्त शिजली किंवा साखर जास्त झाली तर पुरण खूप पातळ होते. तेव्हा तुम्ही याच्यामध्ये 1 पिंच खाण्याचा चुना घालू शकता. चुना 1 पिंचच टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचं आहे. पण चुना टाकल्याने पुरण खूप लवकर आवळून येते. म्हणजे 1 पिंच तुम्ही चुना टाकला तर तुमचं पुरण लवकर घट्ट होऊन येते. चुना टाकल्याने पुरण झटपट तयार होते. तुम्ही ही ट्रिक जरूर यूज करा. तुमचं पुरण पण लवकर बनून तयार होईल. इथे चमच्यानी सारखं चालवत राहायचं आहे, नाहीतर टोपल्याच्या बुडाला पुरण चिकटून जळू शकते. बस इथं चमच्यानी सारखं चालवत राहायचं आहे. जसं जसं पुरण शिजत जाते तसं तसं हे घट्ट होत जाते आणि टोपल्याला सोडत जाते. तुम्ही पाहू शकता पुरण एकदम घट्ट झालं आहे आणि टोपल्याला पण सोडायला लागलं आहे. इथे पुरण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे तर पुरण तयार आहे. आता याच्यामध्ये घालूया वेलचीची पूड. विलायचीचं पावडर छानपैकी पुरणामध्ये मिक्स करून घेऊया. पुरणामध्ये जायफळाचं पावडर सुद्धा घातलं जाते, पण ते थोडंच टाकायचं असते. जायफळाचं पावडर 2-3 पिंच टाकायचं असते. आता गॅसची फ्लेम बंद करू आणि पुरणला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आला आहे. पुरण थंड होते तोपर्यंत आमटी बनवून घेऊ. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चम्मच जिरा, 1 छोटा चम्मच मोहरी, 1 तेजपत्ता आणि दळून ठेवलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि आता या मसाल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे एकदम खरपूस. चमच्याने याला सतत चालवत राहायचं आहे. अर्धा चम्मच हळद पावडर टाकायची आहे आणि आता याला सारखं चमच्यानी चालवत मंद आचेवर कलर चेंज होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे. याला 4-5 मिनिटं भाजून घेतला आहे. याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे. आता याच्या टेस्ट प्रमाणे मीठ घालायचं आहे. 3-4 चम्मच याच्यामध्ये लाल मिर्च पावडर घालायची आहे, कारण की क्षार थोडा तिखटच छान लागतो. आणि 1 मिनिट मसाले भाजून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे डाळीचं पाणी. पूर्ण पाणी टाकल्यावर मी इथे पॉट धुवून सुद्धा थोडं पाणी घालत आहे. क्षार थोडा जाड वाटत आहे तर मी याच्यामध्ये थोडं पाणी आणखीन घालत आहे, कारण क्षार थोडा पतलाच बनवला जातो. मी इथे 2-3 पिंच दालचिनीचं पावडर घालत आहे. तुमच्याकडे पावडर नसेल तर मसाले दळते टाइम त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकू शकता. आणि शेवटी याच्यामध्ये घालायचा आहे 1 चम्मच गरम मसाला. आणि आता याला चांगल्यापैकी ढवळून उकळून घ्यायचं आहे आणि वरतून याच्यामध्ये फ्रेश सांबार टाकून घ्यायचा आहे आणि याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे. स्पायसी क्षार तयार आहे. आता चला पोळ्या बनवून घेऊ. कणिक लावून ठेवली होती, आता कणकेला छानपैकी हाताने मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावून याला छानपैकी मळून एकदम सॉफ्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे. कणकेला मळून छानपैकी असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर या रेसिपीचा सर्वात सुंदर हिस्सा. आता आपण पोळ्या बनवूया. थोडीशी कोरडी कणिक घ्यायची आहे आणि आता पिठामधून छोटासा एक गोळा घ्यायचा आहे. याला हातावर पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आहे. कोरड्या पिठाने याला छानपैकी असं कव्हर करून घ्यायचं आहे.
आणि हाताने याला प्रेस करत थोडी मोठी पोळी करून घ्यायची आहे आणि आता कोलपाटावर ठेवून त्याला थोडं असं लाटून घ्यायचं आहे। जितका आपण कणकेचा गोळा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडं जास्त किंवा तितकंच पुरण घ्यायचं आहे। पोळीच्या मध्यभागी असं ठेवून द्यायचं आहे आणि आता कॉर्नरनं अशा घड्या घालून याची लोई बनवून घ्यायची आहे आणि वरतून थोडंसं असं पीठ काढून घ्यायचं आहे। असं पीठ काढल्याने पोळी एकतर फुटत नाही, पुरण छानपैकी पॅक होते। आता याला कोरड्या पिठाने आणखीन कव्हर करून घ्यायचं आहे। दोन्ही हाताने असं याला दाबून मोठं करून घ्यायचं आहे। असं हाताने मोठं केल्याने पुरण एका जाग्यावर जमा नाही होत आणि आता याला कोलपाटावर ठेवून बेलण्याने लाटून घ्यायचं आहे। असं हलक्या हाताने बेलण्याने याला लाटून घ्यायचं आहे। थोडंसं हाताने फिरवून याची गोल गोल पोळी बनवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये थोडं सुकं पीठ पण टाकायचं आहे। बस अशा प्रकारे जर तुम्ही पोळी लाटून घेसाल तर तुमची पोळी एकतर फुटणार नाही आणि छानपैकी गोल पोळी तयार होईल। इथे माझी न फुटता गोल गोल पोळी तयार आहे। दुसऱ्या साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे। सुरुवातीला तव्यावर थोडं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि आता गरम तव्यावर एकदम आरामशीर पोळी ठेवायची आहे। पोळीला 2-3 मिनिट भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर असं पलटण्याने पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर पलटून याच्यावर 1 चम्मच तूप लावून घ्यायचं आहे। छानपैकी असं पूर्ण तूप लावून याला नंतर आणखीन पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 1 चम्मच तूप पूर्ण पोळीवर असं लावून घ्यायचं आहे आणि वापस याला पलटून घ्यायचं आहे। पोळीला असं हलकं हलकं प्रेस करायचं तर पोळी एकदम छानपैकी फुगते। अशा प्रकारे जितक्या पाहिजे तितक्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहे। उरलेलं पुरण फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही स्टोअर करू शकता। 4-5 दिवसपर्यंत पुरण खराब नाही होत। तर छानपैकी गरमागरम पारंपरिक पुरणपोळी आपली तयार आहे आणि सोबत कटाची आमटी। पुरणपात्र नसतानाही पुरण एकदम स्मूथ तयार झालं आहे। पहा किती मऊसूत आणि सुंदर पोळी झाली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।